पाडणारे बनाना पण त्याच्या सुद्धा लय मोठा विजय, पाडणारे बना पाडणारे. पण समाजाचं वाटलं नको, खूप माझा समाज लय दिवसानंतर एकत्र आलाय आणि आपली तयारी नाहीये. विनाकारण कमी मतं पडले तर समाज हरला असं होईल. म्हणून भरणाऱ्यांनी सुद्धा विचार करा. दिल्लीत प्रश्नच नाही आमचं मागणी आहे ओबीसी आरक्षणातून आणि आरक्षण राज्यात. म्हणून आता गोरगरिबांनी देणारा बनायचं. मग दलित बांधव असेल, मुस्लिम बांधव असेल, मराठा बांधव असेल, धनगर बांधव आरक्षणासाठी लढतोय, 12 बलुतेदार लढतोय, ओबीसी बांधवांचे काही प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. आपण देणारे बन आणि केंद्रात आपला प्रश्नच नाही, आपला प्रश्न राज्यात. जरांगे पाटील खरं तर काय त्याला चूक नाही म्हणता येणार. एक आंदोलक म्हणून शेवटी पालक होतो राज्याचं सरकारकडे, मुख्यमंत्र्यांकडे. विश्वास ठेवणं एक आंदोलक या नात्यानं आम्ही बरोबर केलं आणि कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी अधिसूचनाच गरजेची होती. कुठं धोका झाला की ज्या काळात त्यांनी त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे तिथं धोका झाला. प्रक्रिया तर हीच, मीच नाही कुणी राज्यात असला तरी ही प्रक्रिया हीच आहे की तुम्हाला एखाद्या कायद्यात 2001च्या कायद्यानुसार 2012च्या कायद्यात जर ओबीसी आरक्षण ज्या कायद्याने दिले त्याचं जर दुरुस्ती करायची असेल अधिसूचनेशिवाय पर्यायच नाही. हे सगळ्याला प्रक्रिया लक्षात आहे आणि ती प्रक्रिया त्यांनी करायला अंमलबजावणीला उशीर केला, तिथं धोका झाला. नाही संपर्कात नाही आहेत, परंतु आमचे मन एकच, 2 मन होऊ शकणार नाहीत कधी. परंतु मी राजकीय मार्ग त्यांना ज्यावेळेस आले होते अंतरवाली त्यावेळेस सांगितलं होतं की आमचा 30 तारखेला निर्णय होणार आणि त्या दिवशी आमचा निर्णय महाराष्ट्रासमोर ठेवला की आम्ही कमी वेळ असल्यामुळं काही अहवालही कमी आला होता आणि निवडणूक लढताना मला पूर्ण प्रक्रिया पार करायला लागते. मग ते त्यांच्या लक्षात आलं की यांचा राजकीय मार्गच नाही आणि राजकारणात मला असं करून नाही चालणार, कारण इथं बहुमताला खूप किंमत आहे. मी सांगतानाच सांगितलं समाजाला मला कोणाला पाडायचं कोणाला निवडून आणायचं तुम्ही ठरवा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या आई बहिणीचे ओळ विसरू नका. आणि दुसरी गोष्ट, दोघांनी तसं पाहिलं तर आम्हाला काहीच दिलेलं नाही. महाविकास आघाडीने काही दिलेलं नाही, यांनी काही दिलेलं नाही. कारण मी असं करू शकत नाही यांना निवडून आणा त्याला पाहिजे. जो सगळ्या स्वराच्या अंमलबजावणीच्या बाजूने राहील त्याला मतदान करा. आम्ही कुठेही उमेदवार दिला नाही. आता तुम्ही म्हणताय त्यानुसार जर कोणी उभा राहणार असले तर त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही कोणालाही उभा केलेला नाही, कोणाला पाठिंबाही दिलेला नाही आणि कोणी नावही आंदोलनाचं वापरू नका, समाजाचं वापर होईल म्हणून माझंही नाव वापरू नका समाजासाठी. नसतं माझं नाव काय असं काय कुठं एखाद्या मोठ्या पर्वतावर झळकत नाहीये म्हणून नाही म्हणत मी. पण समाजाचं वाटलं नको, खूप माझा समाज लय दिवसानंतर एकत्र आलाय आणि आपली तयारी नाहीये. विनाकारण कमी मतं पडले तर समाज हरला असं होईल. म्हणून भरणाऱ्यांनी सुद्धा विचार करा. पाडणारे बनाना पण त्याच्या सुद्धा लय मोठा विजय, पाडणारे बना पाडणारे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. तर मंडळी, हे होते मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभेला उमेदवार देणार नाही हे पुन्हा एकदा घोषित केलेलं आहे. त्याचबरोबर आमचा कुणालाही पाठिंबा नाही हे देखील त्यांनी या दरम्यान घोषित केलेलं आहे. तर मंडळी, आज मनोज जरांगे पाटील हे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि सकाळी त्यांनी देहू तसेच आळंदी त्याचबरोबर मावळ आणि इतर ठिकाणी देखील जाऊन संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांचे दर्शन घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर आज ते पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. या दरम्यानची दृश्य आपण स्क्रीनवरती पाहतो आहोत आणि त्याचबरोबर आज त्यांची पत्रकार परिषद देखील पार पडलेली आहे. तर मंडळी, पत्रकारांनी ज्यावेळेस त्यांना प्रश्न विचारले की तुमचा पाठिंबा नेमका कुणाला आहे, तर त्यावेळेस त्यांनी ना महाविकास आघाडीला आमचा पाठिंबा आहे ना महायुतीला आमचा पाठिंबा आहे असं जाहीररित्या व्यक्त केलेलं आहे. आणि त्याचबरोबर ते असं देखील म्हणालेले आहेत की आम्ही आता खूप दिवसानंतर एकत्र आलेलो आहोत आणि या एकत्र येण्याने आता आपली एक नवीन ताकद तयार झालेली आहे. आपली तयारी ही पूर्ण झालेली नाही, त्यामुळे आपण लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार घोषित करत नाही आहोत. अपक्ष म्हणून किंवा कुठलाही पुरस्कृत उमेदवार आपण घोषित करत नाही आहोत. त्याचबरोबर आपण कुणालाही पाठिंबा देत नाही आहोत, त्यांनी असं आवर्जून यावेळेस सांगितलेलं आहे. तर मंडळी, मनोज जरांगे पाटील यांनी हे सांगत असताना ज्या मंडळींनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांना देखील त्यांनी एक आश्वासन केलेलं आहे, एक सांगणं केलेलं आहे, एक मेसेज दिलेला आहे. ते म्हणालेले आहेत की आपल्या समाजाची ताकद ही आता कित्येक दिवसानंतर एकवटलेली आहे, एकत्र आलेली आहे. ती ताकद वायाला जाऊ देऊ नका. ती ताकद वायाला गेली तर आपला समाज पुन्हा एकत्र येणार नाही. आपल्याला कमी मतं पडली किंवा आपले उमेदवार पराभूत झाले तर आपल्या समाजाचा हा पराभव आहे असं इथे गृहीत धरल्या जाईल. त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टींकडे नीट पाहिलं पाहिजे आणि आपण आपले उमेदवार हे ना उभे केलेले बरे. पण त्याचबरोबर त्यांनी अत्यंत महत्त्वाचं आणि अतिशय
उपयुक्त असं आणखी एक वाक्य त्यांनी यावेळेस बोललेलं आहे. त्यांनी यावेळेस बोलत असताना एक अतिशय महत्त्वाचं वाक्य देखील वापरलेलं आहे. ते म्हणालेले आहेत की आपली लढाई ही केंद्रासोबत नाही, आपली लढाई ही राज्यासोबत आहे. राज्य सरकारकडनं आपल्याला आरक्षण पाहिजे, ओबीसीमध्ये आपल्याला समावेश करून घ्यायचा आहे. आपली मागणी सगळे सोयरे आहे आणि ही मागणी राज्य सरकार पूर्ण करू शकते. त्यामुळे आपली जी लढाई आहे ती राज्य सरकारसोबत आहे, केंद्र सरकारसोबत नाही. आणि त्यामुळे आपण लोकसभा निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेत आहोत. आपण कुठलेही उमेदवार अपक्ष पद्धतीने किंवा पुरस्कृत उमेदवार देत नाही आहोत. परंतु येणाऱ्या जूनमध्ये 8 जून रोजी जगातली सर्वात भव्य विराट अशी सभा नारायणगडाच्या परिसरामध्ये आपण आयोजित केलेली आहे. आणि ही सभा जगातली सगळ्यात मोठी सभा होणार आहे आणि या सभेचे वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील नोंद केली जाणार आहे. आणि त्यानंतर आपण विधानसभा निवडणुकीवरती फोकस करणार असल्याचं त्यांनी यावेळेस सांगितलेलं आहे. तर मंडळी, नारायणगडाच्या परिसरात होणारी सभा आणि त्या सभेच्या नंतर बिगुल वाजणार ते विधानसभा निवडणुकांचा. आणि या विधानसभा निवडणुकांमध्ये मनोज जरांगे पाटील आपले विधानसभा क्षेत्रामध्ये उमेदवार उभे करणार असं त्यांनी आज जाहीर केलेलं आहे. ते म्हणालेले आहेत की किमान 90 ते 95 उमेदवार हे आमचे निवडून येणार म्हणजे येणार आणि आपण 114पेक्षा जास्त उमेदवार हे उभे करणार. तर मंडळी, 200पेक्षा जास्त जागा ह्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या आहेत आणि त्यापैकी 114पेक्षा जास्त जागांवरती मराठा समाज उमेदवार उभे करणार आहे. त्याचबरोबर त्यांनी असं देखील सांगितलेलं आहे की आपले किमान 90 ते 95 उमेदवार हे निवडून येणार आहेत. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर उमेदवार निवडून येणार असतील आणि मनोज जरांगे पाटील हे विधानसभेला उमेदवार देणार असतील, तर त्या पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटील यांनी आज केलेलं हे वक्तव्य अतिशय महत्त्वाचं ठरतं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे की ज्याला पाडायचं आहे त्याला पाडा, आपण पाडणारे बनू. पाडणारे बनण्यात देखील विजय आहे. म्हणजेच त्यांचा रोष कुणाकडे आहे हे देखील आपण या सगळ्या माध्यमातून लक्षात घेऊ शकतो. तर निश्चितच त्यांचा रोष हा त्या मंडळींवरती आहे ज्या मंडळींनी सगळे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये कुठलीही भूमिका घेतली नाही किंवा मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेत त्यांनी काही वक्तव्य केले. अशी मंडळी आता या हिटलिस्टवरती आहे असं म्हणायला हरकत नाही. तर मंडळी, मनोज जरांगे पाटील यांनी जे आव्हान आज केलेलं आहे त्या आव्हानाला निश्चितच मराठा समाजाकडनं खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळणार आहे. आणि हा प्रतिसाद बघता आता मनोज जरांगे पाटील पाडणारे बना, त्यात वेगळी मजा आहे, त्यातही एक वेगळा विजय असं त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं, मनोज जरांगे पाटील कुणाला पाडणार आहेत किंवा कुणाला ते पाडण्यासाठीचा अप्रत्यक्षरित्या सल्ला देत आहेत? तुमच्या कमेंट्स, तुमची प्रतिक्रिया, तुमची मतं अवश्य नोंद करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. धन्यवाद.